गुड मॉर्निंग स्टुडंट. FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टचा फर्स्ट सेमिस्टरचा जो फर्स्ट टॉपिक आहे डिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, त्यातील सरप्लस कॅपिटल मेथड या मेथडचा फर्स्ट प्रॉब्लेम आज आपण पाहतोय. आधीच्या लेक्चरला आपण फॉर्मॅट बघितलेला आहे. जो फॉर्मॅट आपण बघितलेला आहे तो आहे सरप्लस कॅपिटल जे कॅल्क्युलेट करायचे, तर त्याच्या स्टेटमेंटचा फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. आज आपण प्रॉब्लेम सह दोन्ही स्टेटमेंट पाहणार आहोत, सरप्लस कॅपिटलचं पण आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं पण. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मेसर्स A, B and C on 31st December 2018, sharing profits and losses in the ratio of 40%, 40%, 20%. याचं कॅल्क्युलेशन जे आहे 40%, 40% आणि 20%, त्याची मी तुम्हाला वर्किंग नोट देणार आहे लिहून, पण आता सध्या तोंडी सांगते की 40, 40 आणि 20 याचा अर्थ असा होतो की 0, 0, 0 कॅन्सल करायचे, म्हणजे रेशो येईल 4, 4, 2 आणि अशी संख्या पाहायची की जिला सगळीकडे भाग जाईल, मग 2 ने जाईल, म्हणून 2, 2, 1 असा रेशो येईल. 2:2:1 असा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो येईल. आता बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला कॅपिटल दिलेला आहे. बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला कॅपिटल दिलेला आहे. ए चं 30,000 रुपये, बी 24,000 आणि सी 8,000. आणि एक एक्स्ट्रा लायबिलिटी आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आहे 30,000 रुपये. ऍसेट साइडला ऍसेट्स आहेत सन्ड्री डेटर्स 35,000, स्टॉक 30,000, प्लांट 20,000, कॅश 4,000 आणि बिल्स रिसिवेबल 3,000. जेव्हा आपण हे स्टेटमेंट तयार करतो तेव्हा ऍसेट साइड पैकी आपल्याला फक्त कॅश लागते, कारण की ज्या ऍसेटच्या किमती आहेत त्या किमती म्हणजे ऍसेट विकून आलेल्या किमती आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या असतात. त्यामुळे बॅलन्स शीटची सगळ्यात महत्वाची साइड जी आहे ती लायबिलिटी साइड आहे. आणि ऍसेट साइड मधून आपण काय घेणार आहोत, फक्त कॅश. किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल ऍसेट साइडला तर तो कॅल्क्युलेशनला येईल. बाकीच्या ज्या ऍसेट्स आहेत त्यांच्या किमती डायरेक्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या असतात, त्यानुसार आपण त्या घेत असतो. मग ऍडजस्टमेंट पहा. द पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म अँड ऍसेट्स वेअर ग्रॅज्युअली रिअलाइज ऍज फॉलोज. पार्टनर्सने ठरवलं की त्यांची फर्म जी आहे ती बंद करायची, तिचं विसर्जन करायचं, आणि ऍसेट ज्या विकल्या गेलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे. इकडे डेट दिलेली 2019च्या तारखा आहेत आणि अमाऊंट रिअलाइज. डेट मध्ये फर्स्ट डेट आहे 15 जानेवारी. 15 जानेवारीला 20,000 रुपीज मिळाले. त्यानंतर 24 फेब्रुवारी 24 फेब्रुवारीला 30,000 रुपये मिळाले आणि 31 मार्चला फायनल रिअलायझेशन झाले 18,000 रुपये. म्हणजे आपल्या जे एकूण ऍसेट्स होत्या त्या ऍसेट विकून 3 टप्प्यामध्ये पैसे मिळालेत. एकदा 15 जानेवारीला मिळाले, एकदा 24 फेब्रुवारीला मिळाले आणि एकदा 31 मार्चला मिळाले. आणि आपल्याला प्रिपेअर काय करायला सांगितलंय, तर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल अँड स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ऍज पर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड. सरप्लस कॅपिटल मेथडलाच प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड असं देखील नाव आहे, त्यामुळे हे काही वेगळी मेथड नाहीये, हीच मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड. मग 2 स्टेटमेंट काढायचे आहेत. त्यापैकी पहिलं जे स्टेटमेंट आहे सरप्लस कॅपिटलचं, त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मधून 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे पार्टनर्सचा कॅपिटलचा बॅलन्स आणि दुसरा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो. या प्रॉब्लेम मध्ये कोणत्याही प्रकारचा रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला नाहीये. जर तो असता तर आपण तो देखील ह्या स्टेटमेंटसाठी विचारात घेतला असता. मग फर्स्ट स्टेटमेंट आपण घेणार आहोत सरप्लस कॅपिटलचं. मग सर्वांनी स्टेटमेंट आखा. त्या आधी मी जो तोंडी रेशो सांगितला होता तो या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. याची वर्किंग नोट दिलेली, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लिहून घ्या आणि नको असेल डायरेक्ट तुम्ही तोंडी कॅल्क्युलेशन केलं रेशोचं तरी चालू शकतं. प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेला होता 40%, 40%, 20%. 0, 0 कॅन्सल केला, 4:4:2 आला आणि त्याला 2 ने डिवाइड केलं. कॉमन संख्या पाहतो की सर्वीकडे भाग जाईल अशी. मग 2 ने भाग दिल्यानंतर 2:1 म्हणजे 2:2:1 असा रेशो आलेला आहे तिन्ही पार्टनरचा. मग फर्स्ट स्टेटमेंट घ्या. स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. कॉलम करताना जेवढे पार्टनर आहेत
तेवढे अमाऊंटचे कॉलम करायचे आणि एक पर्टिक्युलरचा कॉलम करायचा. सुरुवात आपण कॅपिटलच्या बॅलन्स पासून करतो. कॅपिटल ऍज पर बॅलन्स शीट. प्रॉब्लेम मध्ये जे कॅपिटल दिलेलं आहे ते घेणार आहोत आपण. ए चं 30,000, बी चं 24,000 आणि सी चं 8,000. फर्स्ट कॅपिटल घ्या. ए च्या कॉलमला 30,000, बी च्या कॉलमला 24,000 आणि सी च्या कॉलमला 8,000. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा. प्रत्येकाचा रेशो प्रत्येकाच्या कॉलमला. रेशो आहे 2:1 म्हणजे ए चा रेशो आहे 2, बी चा 2 आणि सी चा 1. त्यानुसार प्रत्येकाच्या कॉलमला लिहा. त्यानंतर भाग द्यायचा आहे, त्याला आपण युनिट व्हॅल्यू म्हणतो. इथे भागाकाराची क्रिया आहे म्हणून कंसामध्ये मी भागाकाराचं चिन्ह देखील केले. युनिट व्हॅल्यू काढताना एका भागासाठी त्यांनी किती रुपये आणले. मग जर ए चा शेअर 2 आहे तर 30,000 रुपयाचे कॅपिटल आहे ते त्याने 2 भागांसाठी आणले. मग 30,000ला 2 ने भाग द्या. जे 15,000 रुपये येत आहेत ते युनिट व्हॅल्यूच्या समोर लिहा. त्यानंतर बी चे पण किती शेअर आहेत तर 2. 2 भागांसाठी त्यांनी किती रुपये आणले 24,000. मग 24,000ला 2 ने भाग द्या. 12,000 रुपये बी च्या कॉलमला लिहा आणि सी चा एक भाग आहे शेअर म्हणजे प्रॉफिट मधला शेअर 1 आहे तर मग 1 ने 8,000ला भाग द्या. सी च्या कॉलमला घ्या 8,000. आपण फर्स्ट तिघांचं कॅपिटल लिहिलं. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला प्रत्येकाच्या कॉलमला. कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने भाग देऊन युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. युनिट व्हॅल्यू आलेली आहे 15,000, 12,000 आणि 8,000. आता या तिन्ही युनिट व्हॅल्यूमध्ये जी कमी युनिट व्हॅल्यू आहे तिला आपण बेस घेणार. मग आता 15,000, 12,000 आणि 8,000 यामध्ये कमी कोणती आहे 8,000. मग तुम्ही तिला कोणत्याही प्रकारची मार्किंग करा तुम्हाला ओळखता यावी म्हणून. कंपल्सरी नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्टार करा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही ब्रॅकेट करा, तुम्हाला वाटत असेल सर्कल करा, स्क्वेअर करा, काही करा. मी इथे स्क्वेअर केलेला आहे ओळखता यावी म्हणून. मग आपण 8,000 रुपये काय केलेला आहे बेस घेतलाय आणि आता तो बेस घेऊन प्रत्येकाच्या रेशोला गुणायचं आणि प्रपोर्शनेट कॅपिटल काढायचं. मग 8,000 गुणिले 2 ए च्या कॉलमला घ्या 16,000. त्यानंतर 8,000 गुणिले 2 बी चा पण रेशो 2च आहे म्हणून बी च्या पण कॉलमला आले 16,000 आणि 8,000 गुणिले 1 सी च्या कॉलमला आले 8,000. प्रपोर्शनेट कॅपिटल काढताना आपण जी युनिट व्हॅल्यू कमी असेल ज्या पार्टनरची ती युनिट व्हॅल्यू बेस म्हणून घेणार आणि त्या युनिट व्हॅल्यूने प्रत्येकाच्या रेशोला गुणून प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करणार आहोत. मग प्रपोर्शनेट कॅपिटल आलेलं आहे ए चं 16,000, बी चं 16,000 आणि सी चं 8,000. आता तिसरी स्टेप कॅल्क्युलेट करताना ह्या ज्या मधल्या 2 स्टेप आहेत त्या सोडून द्यायच्या. कॅपिटलच्या बॅलन्स मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करायचं. मग तुम्ही त्याला इथे ए म्हणू शकतात, इथे बी म्हणू शकतात आणि आलेलं जे उत्तर आहे ते सरप्लस कॅपिटल असणार आहे. मग इन ब्रॅकेट ए मायनस बी लिहिलं तरी चालेल. 30,000तून 16,000 वजा केले 14,000 रुपये ए चं सरप्लस कॅपिटल आलं आणि 24,000तून 16,000 वजा केले बी चं सरप्लस कॅपिटल आलं 8,000. सी चे कॉलमला 8,000 रुपये कॅपिटल आहे. 8,000तून 8,000 मायनस केले नील म्हणजे सी चं कोणत्याही प्रकारचं कॅपिटल हे सरप्लस नाहीये, एक्स्ट्रा नाहीये. तर एक्स्ट्रा कुणाचं आहे ए चं आणि बी चं. ए चं कितीने एक्स्ट्रा आहे तर 14,000 एक्स्ट्रा आहे आणि बी चं कितीने एक्स्ट्रा आहे तर 8,000 एक्स्ट्रा आहे. म्हणजे जेव्हा आपण पैसे परत करू त्यावेळी आपल्याला सी च्या अगोदर ए ला आणि बी ला पैसे द्यावे लागतील. ए ला 14,000 रुपये द्यावे लागतील आणि बी ला 8,000 रुपये द्यावे लागतील. जे आपण पहिल्या लेक्चरला तोंडी पाहिलं होतं आज आपण ते फॉर्मॅटच्या स्वरूपात पाहिले की फर्स्ट कॅपिटलचा बॅलन्स घ्यायचा, त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा, त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशोने कॅपिटलला भाग देऊन युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ज्याची युनिट व्हॅल्यू कमी येईल तिला मार्किंग करायचं. ती युनिट व्हॅल्यू बेस घेऊन प्रत्येकाच्या रेशोला गुणायचं आणि गुणल्यानंतर जी वजाबाकी करून उत्तर येईल ती वजाबाकी अशी असणार आहे की कॅपिटलच्या बॅलन्स मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करायचं
जे उत्तर येईल ते असणार आहे सरप्लस कॅपिटल. ए चं सरप्लस कॅपिटल आलं 14,000 आणि बी चं आलं 8,000. सी नील झालेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे, आता दोन ए आणि बी अशा दोन पार्टनरचं सरप्लस आलं, मग दोघांमधून पुन्हा एक सरप्लस काढायचे, त्याला आपण म्हणतो अल्टिमेट सरप्लस किंवा ऍब्सोल्यूट सरप्लस. मग त्यासाठी ए आणि बी ह्या दोघांच्या कॉलमला पुन्हा आपण याच 3 स्टेप वापरणार आहोत, प्रॉफिट शेअरिंग रेशो, युनिट व्हॅल्यू आणि प्रपोर्शनेट कॅपिटल. पण आता ए आणि बी दोघांचंच घ्यायचं. मग पुन्हा घ्या प्रॉफिट शेअरिंग रेशो, ए च्या कॉलमला 2, बी च्या कॉलमला पण 2. युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना कॅपिटलला भाग नाही द्यायचा, तर सरप्लस कॅपिटल जे आलेलं आहे त्याला भाग द्यायचा. मग 14,000ला 2 ने भाग द्या 7,000 रुपये आणि 8,000ला 2 ने भाग द्या 4,000 रुपये. दोघांमध्ये युनिट व्हॅल्यू बी ची कमी आलेली आहे, मी तिला मार्किंग केली 4,000 रुपयाला, बॉक्स केला. तुम्ही कोणतीही मार्किंग केली तरी चालेल. मग आता प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करा. प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणाकाराची क्रिया करायची. 4,000 गुणिले 2, ए च्या कॉलमला 8,000, 4,000 गुणिले 2, बी च्या कॉलमला पण 8,000. वजाबाकी करा. 14,000तून 8,000 वजा करा 6,000 आणि 8,000तून 8,000 वजा करा नील. ए चं जे कॅपिटल आहे ते अल्टिमेट सरप्लस आहे, म्हणजे सगळ्यात जास्त पैसे कोणी आणलेले आहेत तर ए ने आणलेले आहेत. किती रुपये जास्त आणलेले आहेत तर 6,000 रुपये जास्त आणलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण पार्टनर्सला पैसे परत करू त्यावेळी ए ला अगोदर आपण 6,000 रुपये देणार, त्यानंतर ए आणि बी दोघांना देणार, पण ए ला देताना 14,000 पैकी 6,000 ऑलरेडी दिलेले असणार, म्हणून 14,000तून 6,000 वजा करून ए ला 8,000, बी ला 8,000 देणार आणि त्यानंतर मग सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये देणार. इथे आपलं पहिलं स्टेटमेंट कंप्लीट झालंय. आता सेकंड स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट काढताना प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी साइडला किती लायबिलिटीज आहेत त्या काउंट करायच्या. आता एकच एक्स्ट्रा लायबिलिटी आहे, तिघांचं कॅपिटल आहे म्हणजे 4 कॉलम, एक कॉलम कॅशचा, असे एकूण अमाऊंटचे 5 कॉलम करायचे आणि पर्टिक्युलरचा एक कॉलम करायचा. पण कॉलम करत असताना या पद्धतीने करायचे. वरती नाव द्या स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पर्टिक्युलर पहिला कॉलम कॅशचा येईल, पर्टिक्युलर नंतर कॅश रुपीज, त्यानंतर बिल्स पेएबल रुपीज आणि कॅपिटलचा शेवटी ठेवायचा. आणि कॅपिटलच्या कॉलम मध्ये परत 3 सब कॉलम करायचे, ए रुपीज, बी रुपीज आणि सी रुपीज. या पद्धतीने कॉलम करा. हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सर्व 2019चं आहे, कारण बॅलन्स शीट देताना 2018चं दिलेलं होतं आणि जे ऍसेट्स रिअलाइज झालेले आहेत त्या सर्व 2019 मध्ये झाल्यात. मग पुन्हा पुन्हा वर्ष न टाकता आपण एकदाच वर्ष वरती लिहून टाकणार आहोत, म्हणून एकदाच वरती लिहून टाका 2019. सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याला कॉलम करताना लायबिलिटी मोजायच्या, तेवढे कॉलम प्लस एक कॅशचा कॉलम आणि एक पर्टिक्युलरचा कॉलम, या पद्धतीने कॉलम करायचे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डेटचा पण कॉलम डाव्या बाजूला आखू शकता, परंतु जर डेटचा कॉलम आखायला गेलो आपण तर आपली नोटबुक थोडीशी कमी पडते, त्यामुळे डेट आपण डायरेक्ट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये लिहिल्यात तरी चालू शकतात. आता हे स्टेटमेंट सुरू करताना देखील आपल्याला आधी सर्व बॅलन्सेस घ्यायचे. मग बॅलन्सेस घ्या. बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. कॅश आपण घेतोय 4,000, जी बॅलन्स शीटला दिलेली आहे 4,000 रुपये. त्यानंतर कॅपिटल 30,000, 24,000, 8,000 आणि बिल्स पेबल आहे 30,000. त्याप्रमाणे सर्व बॅलन्सेस आधी लिहून घ्यायचे. कॅशचा बॅलन्स 30,000, बिल्स पेबल कॅशचा बॅलन्स 4,000, बिल्स पेबल 30,000, ए च्या कॉलमला 30,000, बी च्या कॉलमला 24,000 आणि सी च्या कॉलमला 8,000. या पद्धतीने आपण अगोदर सर्व बॅलन्सेस लिहून घेतले. आता आपल्याकडे 4,000 रुपये कॅश आधीचीच आहे, म्हणजे ऍसेट विकून जे पैसे आलेत त्यापूर्वीच आपल्याकडे रोख शिल्लक होती 4,000 रुपये. मग पेमेंट करताना काय करायचंय, तर आपला पहिलाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही ऍडजस्टमेंट दिलेल्या नाहीये. बघा पुन्हा एकदा प्रॉब्लेम दाखवून देते मी तुम्हाला.
या प्रॉब्लेम मध्ये एक्स्ट्रा काहीच ऍडजस्टमेंट नाहीये, फक्त ऍसेट विकल्याच्या 3दा किमती दिलेल्या आहेत आणि लायबिलिटी पण आपल्याकडे एकच आहे, बिल्स पेएबल. त्यामुळे जोपर्यंत बिल्स पेएबलची अमाऊंट पेड होत नाही तोपर्यंत आपण बिल्स पेएबलला पैसे देणार. मग बिल्स पेएबलची अमाऊंट किती आहे? 30,000. मग फर्स्ट बिल्स पेएबलला द्यायचे. 30,000 तर नाही आपल्याकडे, किती आहे? 4,000 आहे. मग 4,000 द्यायचे. लेस पेड टू बिल्स पेएबल, पर्टिक्युलर मध्ये लिहा लेस पेड टू बिल्स पेएबल. कॅशच्या कॉलमला 4,000 वजा करा, बिल्स पेएबलच्या कॉलमला 4,000 वजा करा. लिहिताना बरोबर समोरासमोर लिहायचे. बॅलन्स ड्यू 4,000तून 4,000 गेले, कॅश नील झाली. बिल्स पेएबल 30,000 होते, त्यातून 4,000 गेले, 26,000 रुपये बॅलन्स राहिला. आता अजून आपण कॅपिटलला पैसे दिलेले नाहीये. मग आता पैसे जर संपले तर आपण फर्स्ट रिअलायझेशन घेणार आहोत, म्हणजे पहिल्यांदा ऍसेट विकून आलेले पैसे. त्याची तारीख आहे 15 जानेवारी आणि अमाऊंट आहे 20,000. मग 15 जानेवारीला आपल्याला पहिला हप्ता मिळालाय. तुम्ही त्याला रिअलायझेशन शब्द वापरू शकता किंवा इन्स्टॉलमेंट लिहिलं तरी चालेल. इथे फर्स्ट शब्द जो लेखी लिहिलाय आपण त्याच्याऐवजी एक आकडा काढून त्याच्या डोक्यावर ST लिहिला तरी चालेल. 15 जानेवारी फर्स्ट रिअलायझेशन किंवा फर्स्ट इन्स्टॉलमेंट तो आहे 20,000चा, 20,000चा. बिल्स पेएबलला आपल्याला किती पैसे द्यायचे आहेत? तर 26,000. पण आपल्याकडे कॅश किती आहे? 20,000. मग 20,000 द्यायचे, कारण जेवढे आहे तेवढेच पैसे आपण देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. म्हणून लेस पेड टू बिल्स पेएबल, कॅशच्या कॉलमला घ्या 20,000, बिल्स पेएबलच्या कॉलमला 20,000. कॅश नील झाली की लगेच बॅलन्स ड्यू म्हणायचं. मग पर्टिक्युलर मध्ये लिहा बॅलन्स ड्यू. 20,000तून 20,000 गेले नील आणि 26,000तून 20,000 गेले, बिल्स पेएबलचा बॅलन्स राहिला 6,000 रुपये. फर्स्ट रिअलायझेशन जो होता तो संपला. मग आता सेकंड रिअलायझेशन. प्रॉब्लेम मध्ये पहा, सेकंड रिअलायझेशन मिळाले आपल्या 24 तारखेला 30,000 रुपये. मग तारीख घ्या 24 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी सेकंड रिअलायझेशन. इथे रिअलायझेशन म्हणा किंवा इन्स्टॉलमेंट शब्द लिहिला तरी चालेल. अमाऊंट मध्ये घ्या कॅशच्या कॉलमला 30,000. आता आपल्याला बिल्स पेएबलचं देणं आहे 6,000 आणि कॅश आहे 30,000. जरी आपल्याकडे जास्त पैसे असले तर आपल्याला एखाद्याला जेवढं देणं आहे तेवढंच आपण देतो, जास्त नाही देत. म्हणून लेस पेड टू बिल्स पेएबल, कॅशच्या कॉलमला 6,000 रुपये मायनस करा आणि बिल्स पेएबलच्या कॉलमला 6,000 रुपये मायनस करा. कॅश मध्ये बॅलन्स राहील 24,000 रुपये आणि बिल्स पेएबल नील झाले. मग आपण फर्स्ट काय स्टेप केली तर बॅलन्स घेतले सर्व. त्यानंतर ज्या लायबिलिटीज आहेत त्या पेड करत असतो. इथे एकच लायबिलिटी होती आपल्याकडे, बिल्स पेएबल. मग जोपर्यंत बिल्स पेएबल नील होत नाही तोपर्यंत आपल्याकडे अवेलेबल असलेली कॅश आपण बिल्स पेएबलला पेड केली. आता बिल्स पेएबल नील झाले आणि नील करून आपल्याकडे शिल्लक आहे कॅश 24,000, 24,000 रुपये. ही कॅश आपल्याला द्यायची आहे A, B आणि C या तिघांना. पण या तिघांना पैसे देत असताना आपण आपलं पहिलं स्टेटमेंट पाहतो. मग पहिलं स्टेटमेंट पहा आपलं. पहिलं स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटलचं, त्यानुसार आपण पैसे देणार आहोत. यामध्ये लास्टला अल्टिमेट सरप्लस कुणाच्या कॉलमला आहे तर A च्या कॉलमला आहे. किती रुपये? 6,000. मग आधी पैसे द्यायचे A ला 6,000 रुपये. मग घ्या लेस पेड टू A इन ब्रॅकेट अल्टिमेट सरप्लस. कॅश मधून 6,000 वजा करा, A च्या कॉलमला 6,000 वजा करा. 24,000तून 6,000 गेले, कॅश मध्ये बॅलन्स राहिला 18,000 आणि A चं कॅपिटल होतं 30,000, त्यातून त्याला 6,000 रुपये पेड केले, म्हणजे A चा बॅलन्स राहिला 24,000. आपल्याकडे जी 24,000 रुपये कॅश होती त्यातून आपण फर्स्ट A ला दिले पैसे. का बरं? तर आपण आपलं पहिलं स्टेटमेंट पाहिलं, त्या स्टेटमेंट नुसार अल्टिमेट सरप्लस A चं होतं 6,000, म्हणून A ला अगोदर 6,000 दिले. आता A आणि B या दोघांना द्यायचे सरप्लस कॅपिटल. A चं सरप्लस कॅपिटल आहे 14,000, पण आत्ताच आपण त्याला त्यातले 6,000 दिलेलेत, मग ते वजा करायचे. 14,000तून 6,000 वजा केले म्हणजे 8,000 राहिले. मग A ला द्यायचे 8,000, B ला द्यायचे 8,000. 8 आणि 8 16,000 रुपये कॅश पाहिजे आपल्याकडे, आहे का बघूया. कॅश आहे आपल्याकडे 18,000, म्हणजे आपण देऊ शकतो. मग A आणि B दोघांना द्यायचे. लेस पेड टू A अँड B इन ब्रॅकेट सरप्लस. कॅश मधून 16,000 वजा करा. A च्या कॉलमला 8,000, B च्या कॉलमला 8,000.
वजाबाकी करून कॅश मध्ये बॅलन्स राहिला 2000. ए चं कॅपिटल आता होतं 18,000. ए चं कॅपिटल पहा, ए चं कॅपिटल 30 मधून 6 देऊन 24 आहे. बी चं 24च आहे. सी ला पैसे नाही दिलेले आपण अजून. 24 हजारातून आपण 8,000 रुपये मायनस करणार आहोत. बॅलन्स राहिला 16,000 आणि 16,000. सी ला आपण पैसे दिलेले नाहीये अजून. जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस कॅपिटल पेड करतो तेव्हा तिन्ही पार्टनर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये येतात. आता बघा, ए चं कॅपिटल आहे 16,000, बी चं आहे 16,000 आणि सी ला पैसे नाही दिले आपण काहीच, म्हणजे सी चं आहे तेवढंच आहे 8,000. 16,000, 16,000, 8,000 म्हणजे तिन्ही पार्टनर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आले 2:1 मध्ये. मग आता इथून पुढे जे पैसे येतील ते आपण तिघांना देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, म्हणजे 2:1 मध्ये. मग राहिलेली 2,000 रुपये शिल्लक आपण तिघांना देऊयात 2:1 मध्ये. कॅश मधून लेस करा. लेस पेड टू ऑल पार्टनर 2:1. कॅश मधून 2,000 लेस करा. 2 आणि 2 4 आणि 1 5 ने भाग द्या. 400 रुपयाचा एक भाग. 400 दुणे 800, 400 दुणे 800 आणि 400 एक 400. वजाबाकी करा आणि वजाबाकी करून कॅश नील होते, म्हणून पर्टिक्युलर मध्ये लिहा बॅलन्स ड्यू. ए चा आहे 15,200, बी चा आहे 15,200 आणि सी चा बॅलन्स आला 7,600. सेकंड रिअलायझेशन संपलं आपलं. आता थर्ड रिअलायझेशन. थर्ड रिअलायझेशन किंवा फायनल रिअलायझेशन आहे 18,000 रुपये. मग या फायनल रिअलायझेशन 31 मार्च फायनल रिअलायझेशन कॅश मध्ये घ्या 18,000. लेस पेड टू ऑल पार्टनर 2:1. कॅश मधून 18,000 वजा करा. 18,000ला 5 ने भाग द्या. 3,600चा एक भाग येईल. ए ला 7,200, बी ला 7,200 आणि सी ला 3,600 रुपये द्या. आता पैसे संपले, त्यामुळे शेवटी जो राहील तो असणार आहे रिअलायझेशन लॉस. कॅश नील झाली. 15,000तून 7,200 वजा केले. ए ला लॉस झाला 8,000 रुपयाचा. 15,200तून 7,200 वजा केले. बी ला लॉस झाला 8,000 रुपयाचा आणि 7,600तून 3,600 वजा केले. सी ला लॉस झाला 4,000चा. बरोबर जो रिअलायझेशन लॉस आहे तो देखील प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये दिसतो बघा, 8:4 म्हणजेच 2:1 मध्ये. हा जर या पद्धतीने रेशोत आला तर समजायचं आपला प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते बरोबर आहे. म्हणजे शेवटचा लॉस हा कसा आला पाहिजे, प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आला पाहिजे. पुन्हा एकदा स्टेटमेंट पाहून घ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं. फर्स्ट आपण वरती कॉलम करताना जेवढ्या लायबिलिटीज आहेत तेवढे कॉलम केले. कॅपिटलचं कंबाईन कॉलम केला आणि त्यात सब कॉलम केले 3 पार्टनरचे. बॅलन्सेस घेतले आधी बॅलन्स शीट प्रमाणे. बॅलन्स शीटला कॅश होती म्हणून आपण ती बिल्स पेबलला पेड केली, कारण एकच लायबिलिटी आहे आपल्याकडे. त्यानंतर फर्स्ट रिअलायझेशन घेतलं, ते 20,000चं होतं, ते पण आपण बिल्स पेबलला दिले. तरी देखील बिल्स पेबलचा 6,000 रुपये बॅलन्स राहिला. मग सेकंड रिअलायझेशन घेतलं, राहिलेले 6,000 रुपये बिल्स पेबलला पेड केले आणि कॅश मध्ये आपल्याकडे 24,000 म्हणजे 24,000 रुपये शिल्लक राहिले. हे 24,000 रुपये आपण ए, बी आणि सी ला देणार आहोत. पण देत असताना आपला जो पेमेंटचा सिक्वेन्स आहे तो असा आहे की आधी अल्टिमेट सरप्लस कॅपिटल पेड करायचं, मग सरप्लस कॅपिटल पेड करायचं आणि मग ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये द्यायचे. मग त्यासाठी आपण आपलं पहिलं स्टेटमेंट पाहिलं. त्यानुसार अल्टिमेट सरप्लस कॅपिटल ए च्या कॉलमला होतं म्हणून ए ला 6,000 रुपये अगोदर दिले. त्यानंतर सरप्लस कॅपिटल पेड केलं. सरप्लस कॅपिटल पेड करत असताना ए आणि बी दोघांचं सरप्लस होतं, पण ए ला आपण आत्ताच 6,000 दिले होते. मग 14,000तून 6,000 वजा केले. म्हणजे थोडक्यात ज्या पार्टनरचं अल्टिमेट सरप्लस असेल, सरप्लस कॅपिटल मधून अल्टिमेट सरप्लस मायनस करायचं आणि उरलेला बॅलन्स द्यायचा. मग ए ला 8,000 आणि बी ला 8,000 रुपये दिले. त्यानंतर जे पैसे उरले 2,000 रुपये ते ऑल पार्टनरला दिले. तिथून पुढे सर्व पैसे आपण ऑल पार्टनरला देणार आहोत. मग लास्ट रिअलायझेशन 18,000चं होतं, ते देखील आपण ऑल पार्टनरला दिलं त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. आणि लास्टला जो राहतो तो असतो रिअलायझेशन लॉस, तो देखील प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आलेला आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे. ओके, थँक्यू.